सो आज आम्ही काय भाजी वगैरे नाही बनवत आहोत. जसं रोज भाजी दाखवून दाखवून आम्हाला कंटाळा आला आहे. सो आज आम्ही ठरवलं की आज आपण चणा डाळीची भजी बनवूया. जी डाळ आम्ही एक सकाळी भिजत टाकली होती, म्हणजे 8 ते 10 तास ती आम्ही भिजत ठेवली होती. तर तुम्ही चणा डाळीऐवजी मूग डाळ वापरू शकता. सो आपण बघूयात कशी बनवायची ते. इन्ग्रेडियंट सगळे सेम राहतील, फक्त तुम्ही डाळी चेंज करू शकता. आता आम्ही चणा डाळ घेतली तर तुम्ही मूग डाळ घेऊ शकता. सो चला आपण बघूया चणा डाळीची भजी कशी बनवतात. तो गाईस, तुम्ही आता बघू शकता इथे मी घेतलेले भिजवलेली चणा डाळ, कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, मीठ आणि मसाल्याच्या डब्यातून मी 2च गोष्टी वापरते, ज्या की हळद आणि जिरं. तुम्हाला तिखट हवं तर तिखटही घेऊ शकता. मी मिरची घेतली आहे म्हणून मी तिखट यूज नाही करत आहे. आणि एका साईडला आपण तेल गरम करत ठेवतो आहे. सो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आहे सगळं मिश्रण एकत्रित करून घेणार आहे. भिजवलेली चणा डाळ, आलं, लसूण, मिरची आणि जिरं टाकणार आहे, हळद टाकणार आहे. हे टाकून आपण मिक्सरला लावून घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आमचं जे भरडं आहे ते कसं झालेलं आहे. मी तुम्हाला एक दाखवलं पण आहे की केवढं जाड ठेवलं पाहिजे. पूर्ण पण बारीक नाही झालं पाहिजे, ते एक जाडसर थोडासा हवं आहे. सो मी तुम्हाला दाखवलं पण आहे की केवढं जाडसर तुम्ही ते ठेवू शकता. कारण का जास्त पातळ ठेवल्यावर ते जेव्हा तुम्ही तेलामध्ये सोडाल तेव्हा ते होणार नाही. सो त्यामुळे ही जी कन्सिस्टन्सी आहे ही बरोबर आहे, जशी मी तुम्हाला दाखवली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे आता कांदा, कोथिंबीर आणि मीठ. चवीनुसार मीठ, जेवढं तुम्हाला मीठ हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही मीठ ॲड करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मीठ ॲड केल्यानंतर आपण ते मिश्रण जे आहे एकजीव करून घेणार आहोत, एकदम चांगलं जे सगळं मिक्स होईल त्याच्यामध्ये. सो साईड बाय साईड आपलं तेल पण गरम होतं आहे. सो आपण आता तेल आपलं गरम झालेलंच आहे. सो आपण तेलामध्ये एक 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 करून सोडून देणार आहे. सो तुम्ही बघू शकता तेलामध्ये आमचं तेल किती चांगलं गरम झालेलं आहे, वाफा निघतात त्याच्यातून. सो आपण त्याच्यात एक 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 हे सोडत आहोत. सो तेल सोडल्यानंतर एक 5 मिनटं आपण त्याला ते फ्राय करणार आहोत. 5 मिनटं फ्राय केलं, थोडंसं हलवून आपण बघितल्यावर ते आपल्याला थोडंसं येल्लो झालेलं दिसेल, येल्लोइश कलरमध्ये. सो थोडंसं डार्क येल्लोइश जेव्हा कलर होईल तेव्हा आपली भजी जी आहे ती झालेली असेल रेडी. आता आपली भजी जी आहे ती एकदम रेडी झालेली आहे. सो आता आमच्याकडे पाऊस पडत होता, सो पावसामध्ये आम्ही भजीचा आनंद घेत होतो. सो तुम्हीही तुमच्या घरी असा घेऊ शकता.